नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण मशरूमची भाजी बनवणार आहोत आणि स्टॉनसारखी भाजी आपण बनवणार आहोत आणि खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आणि मशरूम हे मी धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे कापून घेणार आहोत. याचं जे देठ आहे खालचं जो भाग आहे आपण हा काढून घेणार आहोत. ही काडी काढून घ्यायची आहे आणि याचे मी लांब काप करून घेते. अशा पद्धतीने आपण हे सगळे मशरूम कापून घेणार आहोत. मशरूम हे मी कापून घेतलेले आहेत, त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण मसाला बनवून घेणार आहोत. आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांद्याचे स्लाइस घालून देते. एक मोठा कांदा मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घालते 1 इंच आलं, 10-12 काजू आणि 3-4 हिरव्या मिरच्या. आणि याची आपल्याला छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे, पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि यामध्ये मी पाणी न घालता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि काजूमुळे ग्रेव्ही छान होते आणि भाजीची टेस्टही खूप छान लागते. आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत आणि इथे मी आवश्यकतेनुसार तेल घालते आणि यामध्ये मी घालते थोडंसं जिरं, दालचिनीचे 2 तुकडे आणि त्यामध्ये हा ग्राइंड केलेला मसाला मी घालते, काजू आणि कांद्याची पेस्ट. आणि तुम्ही जर नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजच्या अपडेट्स मिळतील आणि तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल. आणि 2 मिनिटं आपण हा मसाला परतून घेणार आहोत. त्यामध्ये घालते धणे पावडर, लाल तिखट आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. 2 चमचे इथे मी स्पायसी तिखट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर काश्मीरी मिरची घालते, काश्मीरी मिरची पावडर ही सुद्धा मी 2 चमचे घेतलेली आहे. त्यामध्ये घालते थोडीशी हळद आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. जाळी पडलेली आहे, छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आणि त्यामध्ये घालते कसुरी मेथी आणि ही चोळून घालायची आहे, याने छान टेस्ट येते भाजीला. आणि त्यामध्ये घालते गरम मसाला आणि यामध्ये हे कापलेले मशरूम आपण घालून देणार आहोत. आणि यामध्ये मी घालते थोडंसं पाणी आणि याची ग्रेव्ही मला घट्ट हवी आहे, त्या हिशोबाने मी पाणी घालते. तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता, पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि बटर घालते, यामुळे भाजी खूप छान लागते. आणि कापलेली कोथिंबीर. मशरूम शिजायला खूप वेळ नाही लागत, 3-4 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. भाजी ही 3-4 मिनिटं मी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून देतोय. आणि भाजीचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान झालेली आहे ग्रेव्ही. खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी, नक्की ट्राय करा. आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत, नानसोबत किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही पाठवू शकता. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.